मीटिंगच्या दिवशी त्यावेळेस तर असं वाटतं की ते नियोजित गट असायला पाहिजे, कारण सभा चालूच्या आधी सर्व पत्रकारांना व यूट्यूबवाल्यांना बाहेर काढायला त्या 10 मिनटं घातले. आम्हाला ते वाटतं की जे प्रत्येकाचं एक आहे की लोकांसमोर जो दिसणार आहे हे यूट्यूब व पत्रकाराच्या माध्यमातून लोकांना समजणार आहे की आज काय झालं व काय चालू आहे सत्य परिस्थिती. आणि नंतर जेव्हा आमचे गटनेते नगराध्यक्ष मॅडम यांच्याजवळ नेहमीप्रमाणेच त्यांचं म्हणणं सादर करण्याच्या आधीच नगराध्यक्ष पण ऐकून घेत होते, तेव्हाच नगराध्यक्ष अर्ध लक्ष त्यांचं सत्ताधारी संतोष चौधरींकडे असतात. ते जसे विचारे करतील तसे नगराध्यक्ष पुढचं पाऊल उचलते. मग त्या अनुषंगाने तो जो प्रकार आहे हा एक निंदनीय आहे की जे नगरसेवक सर्व निवडून आलेले आहेत त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकायलाच पाहिजे की काय म्हणणं आहे काय नाही तर. आणि जसं जर दुसरं चालूच असेल, नगराध्यक्षांना काही अधिकार नसतील आणि दुसऱ्यांना बघून जर सर्व उत्तर ते पण ऐकत असेल तर हा एकदम चुकीचा प्रकार आहे असं वाटतं. नगराध्यक्ष सभा घेण्यास सक्षम नाहीये. खरं तर आम्ही जेव्हा सर्व नगरसेवक निवडून आले, 27 नगरसेवक आमचे आणि आमचे सहकारी मित्र पक्षवर्ग सगळे, तेव्हा आम्ही पहिले जाहीर केलं होतं की आम्ही प्रत्येक जो विषय जनतेच्या हितासाठी असेल त्याला आम्ही मान्यता देऊ. पण इथं विषयच वेगळा आहे. इथं सभा जेव्हा सुरू होते तर ती 5 मिनिटात कसा गोंधळ घालून बंद पाडण्यात येईल याचा विचार करूनच ते आधी घरी आलेले असतात. आणि राहिला प्रोटोकॉलचा विषय, जो अजेंडाचा विषय, की आम्ही घराघरापर्यंत हा अजेंडा प्रत्येक नगरसेवकांच्या वार्डामध्ये पोहोचवू. तर तुम्ही काय पोहोचवणार, आम्हीच तो पूर्ण वार्डामध्ये पोहोचवू की ह्या ज्या अजेंड्यावर तुम्ही जे विषय घेतलेले आहे ते किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे. तिच्यामध्ये बरेचसे विषय जे मागील 2 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या आधी लोकार्पण सोहळा झाला, पूर्ण झालेले आहे. कॉन्क्रिटीकरण आहे, डांबरीकरण आहे किंवा भुयारी गटारी आहे, हे झालेले कामं परत तिच्यावर घेण्यात आलेले आहे. आणि हे कामं सुरू असताना, जे विकास कामं सुरू असताना मागे जे आमच्या सोबतचे नगरसेवक होते त्यांनी चांगल्या कामांना माहिती अधिकार टाकून कामं थांबवण्यात आली होती. तर याची पण तुम्ही माहिती घ्यावी की तुम्ही चांगल्या कामांना माहिती अधिकार टाकून कामं का थांबवत होते. आपण आपल्या पण गोष्टी आधी सांगाव्यात, तेव्हा दुसऱ्यावर बोट उचलावे. तसंच आम्ही नेहमीच सांगतो की आम्ही चांगल्या गोष्टींना पाठिंबा करू, नियमबाह्य गोष्टीला आम्ही पाठिंबा करणार नाही. आमच्या गटनेत्यांना त्यांनी अगोदरच इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही पुढे जाऊ नका, समोरूनच बोला. आमच्या गटनेत्यांनी तेच प्रमाणे वागणूक दिली त्यांना. आणि मीडियाला त्यांनी अगोदरच बोलले की बाहेर जा, ते केलं त्यांनी. मग त्याच्यानंतर जे मारहाण ते लेडीजांनी सुद्धा केली, हे त्यांचं ठीक आहे. हे नगराध्यक्ष मॅडम म्हणतात भुसावळचा विकास करायचा आहे, विकास करायचा. असं तहकूब करून मीटिंग होणार आहे का? भुसावळचा विकास कधीही होणार नाही. असा एकच काही निर्णय घ्यावा त्यांनी की पूर्ण मीटिंग व्यवस्थित व्हावं, जे आमचे नियोजन आहे काही तुमचे आहे ते व्यवस्थितपणे ऐकून घ्यावे आणि मीटिंग पुढे चालवावी. हे असे पुढे जाऊन भुसावळचा विकास मुळीच होणार नाही. काल आपली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्या सभेमध्ये सर्वात आधी तर नगराध्यक्ष मॅडमनी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले व त्यांचा अपमान केला. हे असं अपमानास्पद कृत्य त्यांनी पहिल्यांदा केलं. आजपर्यंत अशी एकही सभा झालेली नाही की त्यामध्ये पत्रकार बंधू नव्हते. तसेच नंतर नगराध्यक्ष मॅडमनी माईक घेऊन असं सांगितलं की ज्यांना माझ्याशी जे काही बोलायचं आहे त्यांनी जागेवर उभं राहूनच बोलावे आणि जे काही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या जागेवरच उभं राहून द्यावे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर सर्वांना सांगितलं की जागेवर उभं राहूनच बोला माझ्याशी, तर तुमच्यातल्या नगरसेविका काही तिथून उठून आमच्यापर्यंत येऊन आम्हाला धक्काबुक्की कसं काय केली त्यांनी? मग त्यांच्यासाठी तुम्ही परमिशन दिली होती का की तुम्ही पूर्ण सभागृहामध्ये फिरू शकता? असं तुम्ही त्यांना परमिशन दिलेली होती का? हे फक्त तुम्ही सत्तेमध्ये आहे म्हणून तुम्ही काही कराल का? आणि त्यांनी आज एका महिलेवर त्यांनी हात उचलला आहे, तर एकदा माझ्यावर त्यांनी हात उचलला तर आम्ही 17च्या 17 मग त्यांच्यावर आम्ही सुद्धा त्यांना तडेतोड उत्तर देणार आहोत. त्यांनी असा अन्याय आमच्यावर करू नये. आम्ही असला अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आणि नगराध्यक्ष मॅडम सुद्धा एक महिला आहे, त्यांनी सुद्धा महिलांचा विचार करावा आणि काहीतरी कारण हे करून त्यांनी सभा तहकूब करावी, वारंवार तहकूब करावी. हे काही नियमामध्ये बसत नाही. आणि सर्व
नगराध्यक्ष मॅडमना माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्व महिलांचा आणि सर्व नगरसेवकांचा विचार करून त्यांना सर्वांना विश्वासामध्ये घेऊनच तुम्ही निर्णय द्यावे. फक्त एका स्वीकृत नगरसेवकाचं किंवा 2-3 सभासदांचं तुम्ही म्हणणं ऐकून घेता आणि त्यानुसार तुम्ही उत्तर देता किंवा ते म्हणतील त्याचप्रमाणे तुम्ही वागता, हे असं करू नका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांवर तुम्ही उत्तरं द्यावी, एवढंच आम्हाला अपेक्षित आहे. प्रथम माझ्या सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. 13 तारखेला जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये आमच्या गटनेत्यांवर आरोप केले गेले की त्यांनी नगराध्यक्ष मॅडमच्या हातातून माईक घेतला. नगराध्यक्ष मॅडम या एक महिला आहे. आम्ही तिथे सर्व 17च्या 17 महिला नगरसेवक उपस्थित होतो. जर त्यांच्यासोबत जर काही गैरप्रकार घडला असता तर आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो असतो. पण त्यांनी जाणून बुजून आम्हाला आमच्या गटनेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रकार सुरू केलेला आहे. त्यांनी गोंधळ घातला. पहिला 13 तारखेच्या सभेतही त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या नगरसेविकेने आमच्या नगरसेविकांवर धक्काबुक्की केली, पण आमच्या नगरसेविकेने शांततेत घेतलं. पण कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी जाणून बुजून आपल्या पत्रकार बंधूंना बाहेर पाठवलं आणि प्री प्लॅनिंगनुसार गोंधळ घातला. आमच्या प्रतिष्ठित डॉक्टर नगरसेविका यांना जाणून बुजून समोरच्या सत्ताधारी पार्टीने धक्काबुक्की केली. हे आता मला एवढं सांगा, या नगरसेविका, सत्ताधारी नगरसेविका ह्या जर अशा सुशिक्षित आणि आपल्याच महिलांवर असं धक्काबुक्की करून त्यांना मारहाणीचा प्रकार करता येत आहे, भुसावळचा विकास काय करतील? मला एक सांगणं आहे की आपण वारंवार हाच एकच प्रश्न करतो की मागासवर्गीय नगराध्यक्ष झाली म्हणून तुम्हाला सहन होत नाहीये. मग आम्ही सुद्धा नगरसेविका मागासवर्गीय आहोत. मग आमचे प्रश्न जे आम्ही मांडलेले असून सुद्धा त्यांना ते एनओसी का देत नाहीये, त्याला का विरोध करत आहे? मला हे त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. असं दर्शवलं जात आहे की आपल्या नगराध्यक्षा मागासवर्गीय आहे, पण आता काही दिवसात ही गोष्ट क्लिअर होईल की खरे मागासवर्गीय कोण आहे. जे खोटे असतील ते मागे राहतील आणि खरे मागासवर्गीयांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे. जे आता हे थोड्या दिवसात क्लिअर होऊन जाईल की मागासवर्गीयांचा हक्क कोण मारत आहे. आणि जे हक्क मारत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.